कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे बाळा? अगं रुपाली, त्यानं मला हाक मारली ना, तुला नाही। अरे वा, आता बाळूबा आला। कशी आहेस तू? मी एकदम मस्त आहे। तुझी ट्रिप कशी झाली? खूप छान झाली। मी ना तुला फोन केला होता। अरे हो बाळा, तू मला फोन केलेलास, पण मी थोडं कामात होते। पण मी बाबाला सांगितलं होतं की तुला फोन करायला। पण बाबाने फोन केला नाही। मम्मी आम्ही लगेच मोतीमाला फोन केला आणि आम्ही सगळे फ्रेंड्स मोतीमा बरोबर बोललो। बरं ठीक आहे। अगं तिकडे ना तू सांगितलं सगळं होतं। आम्हाला तिकडे ना नेशन कापड कसं तयार करतात ना ते दाखवलं। अरे वा, किती छान। हा रामोल, आपला निसर्ग ना कधी काय घडवून आणल याचा नेम नाही बघ। म्हणजे रेशमाच्या किड्यापासून रेशमाचं कापड, नारळामध्ये पाणी, निसर्गामध्ये ना अशा अनेक गमती जमती असतात बघ। येस आजोबा, अहो मी माझ्या डायरी मध्ये ना सगळं लिहिणार आहे। म्हणजे तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते लिहा, पण लिहून झालं ना आम्हाला वाचून दाखवा म्हणजे झालं। नाही काय तेवढंच आम्हाला आमच्या लहानपणीची ट्रिपची आठवण होईल। अरे हो मामा। रामोल, पण एवढा येळ कशामुळे लागला तुला? आजोबा, आम्ही खूप मजा करत आलो आणि व्हॅन मध्ये गेम पण केला आम्ही। वा 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 वा। रामोल, अरे इथं सगळं सांगत उभा राहणार आहेस का? आवरलं पाहिजे की नाही आता? बापू, मी आवरून ना सगळं सांगतो तुम्हाला। चालेल। बापरे, दिवसभर बाहेर होता हा, पण उत्साह बघा। अगं तिथे भातचा कुणाचा आहे काय म्हणजे? येस मामा। अरे तुला भूक लागली नाहीये का? जेवायचंय ना? थांब माझं ऐक। अरे बरं सांग, तू सांग। आम्ही एका ठिकाणी गेलो ना, की तिथं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रूप दाखवली। बरं, पण मी काय म्हणते, मी तुझं सगळं ऐकते, पण आधी तू फ्रेश तरी हो। ओके उद्या ना सगळ्याचे प्लॅनच येणार आहेत। उद्या मीटिंग आहे, तू पण येणार ना? असं का म्हणतोय तू? येईल ना ती? हा नक्की येईल। आजोबा, आता मी आवडतो। चला मी आवडतो आता। दिवसभर लय मजा केलेली दिसते बरं का त्यानं। त्याच्या मनासारखं झालं ना की अगदी खुश असतो तो। देवा, उद्या मला केसची पाहणी करायला जायचंय, तर काय करू मी? बांधकामाचा आराखडा पूर्ण आहे आणि निधी आलाय। गुड, मग बाकी डिटेल्स उद्या बघते आणि मग फाईलवर सही करते। हो चालेल, गुड नाईट। येस। काय कलेक्टर मॅडम? बापरे बाबा, नको, मी तुमची आप्पीच बरी आहे। अगं अप्पे, तुला असं काम करताना बघितलं ना की कधी कधी मला बी वाटतं की तुला म्हणावं, काय कलेक्टर मॅडम? कसं असतंय अप्पे, अगं पोराचं कौतुक बापाच्या तोंडावर असलं ना तर पोरांचा बी आत्मविश्वास वाढतो ग। तुम्ही आणि बापू खरंच माझा आणि आपल्या घराचा किती विचार करता हो। अगं ते आम्ही आपलं अनुभवातनं आलेलं शहाणपण असतंय, पण तुमचं तसं नाही ना। तुम्ही शिकून हुशार झालेला आहे, त्यामुळं त्या हुशारीतनं अनुभव घेत घेत तुम्ही पुढे जाता। आम्ही जरी घराचा विचार करत असलो ना तरी तुम्ही अख्ख्या समाजाचा विचार करता। खरंय बाबा, केवढी मोठी गोष्ट बोलला तो। पण बाबा, म्हणजे मी सगळा कस लावून सुद्धा मुलींवरच्या अत्याचाराच्या बाबतीत मला काय करावं तेच कळत नाही। अप्पे, कळलं, तू ना थोडा येळ दे त्याला, म्हणजे आपोआप तुला मार्ग सापडेल। पर मी काय म्हणतो, तुझं जे काही काम असेल ना ते आत बसून कर बघू, चल। हो नाही, अमोल झोपलाय ना आज आणि एवढा फिरून आला, दमलाय तो पण, म्हटलं माझ्यामुळे त्याला कशाला डिस्टर्ब, म्हणून बाहेर बोलत बसले मी। होय अगं, पण अजून किती वेळ बसणार? हो झालंच बाबा, तुम्ही आलात ना तेव्हा शेवटचा फोन कॉल सुरू होता। उद्या मीटिंग आहे ना, त्याची तयारी सुरू होती। बापाच्या मायेनं सांगतोय, काही चुकीचं वाटलं तर पाठीशी घे। हा, पर अगं तू जेवढी तयारी तुझ्या कामाची करतीस ना तेवढ्याच तयारीनं तू अमोलला पण येळ देत जा की। बाबा, तुम्ही असं का बोलताय? माझं काही चुकलं का? अगं म्हणजे याला चुकते असं नाही म्हणता येणार,
पण आपला अमोल लहान आहे की नाही, आणि या लहान वयात अगं पोरांना आईची जास्त गरज असते आपली. नाही नाही, तुम्हाला काहीतरी काळजी वाटते एवढं नक्की. आपले आता आपल्याबरोबर आपल्या घरात रुपाली आहे ना, तर तिला पहिल्यापासूनच अमोल तिच्या आयुष्यात हवा होता. हो बाबा, पण त्यात काहीच गैर नाहीये. अगं त्याच्यात काही गैर नाही ग, पण त्याच्यासाठी तिनं जे काही केलं ना ते लई गैर आहे ग. म्हणजे तिनं तुझ्यात आणि अर्जाच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. अमोल अर्जाबरोबरच कसा राहील ह्याच्यासाठी प्रयत्न केला. हो, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. तू मुद्दाम नाही, पण तू कामात असते, त्यामुळे चुकून तुझ्याकडनं जर का अमोलकडे दुर्लक्ष झालं ना, तर त्याचा रुपालीकडे जास्त ओढा होऊ नये ग. बाबा अप्पे, अगं तू खरंच चांगली आई आहेस, पण तू जरा थोडा वेळ दिलास ना अमोलला, म्हणजे मग अमोल रुपालीकडे जास्त ओढला जाणार नाही ग. बाबा तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला वचन देते, मी माझ्या कामामुळे अमोलकडे कधीच दुर्लक्ष नाही करणार. मी माझ्या कामातून त्याच्यासाठी नक्की वेळ काढेन. बघ चला, जेवण झाले. आमचा नातू जरी कंटाळून झोपला असला ना, तर आमच्या शतपावलीत खंड नको पडायला. त्याच्या जर का कानावर उद्या पडलं ना, तर तो ऐकून घेणार नाही माझं. बापरे बाबा, नातवाला घाबरायला लागलात की तुम्ही? हा, तुला काय जातो बाबा मी. मला एक संधी दे ना आपली. मी तुला दाखवून देईन की तुला जेवढी मी वाईट वाटते ना, तेवढी खरंच मी वाईट नाही ग. तुला जर माहिती होतं की कामातून तुला वेळ मिळणार नाही, तर रामूच्या जेवणाची जबाबदारी घ्यायचीच कशाला? तुझ्या अशा जाण्यानं वहिनी नाही ती संधी मिळाली. अमोलचा डबा त्यांनी आज बनवला. अरे वा, एकदम छान दिसतंय माझं बाळ. बाबा आता तू सांग, मा कशी दिसतीये? अमोल अरे बाबा सांग की रे. चांगली दिसते. बरं बाबा, आता आपलं आवडलं झालं की आपण लगेच निघूया. काय बॅग भरली आहे का पण? हो मा. हा, आणि आज बाबाची मदत न घेता बॅग भरली. बापरे, अरे बाबा, काही भरायचं होतं, उलट मी काही बुक्स काढून ठेवलेत. का रे? कारण आज माझ्या शाळेमध्ये टीचर काही अभ्यास शिकवणार नाहीयेत. आज पेरेंट्स मीटिंग आहे, लक्षात आहे ना तुला जायचं? हो माझ्या लक्षात आहे. किती वाजता यायचंय शाळेत? 12 वाजता. 12 वाजता ना, तोवर मीटिंग होईल माझी. मीटिंग संपली ना की लगेच येते शाळेत. ओके मा, चालेल. बरं मा, तुला काही महत्वाचं काम आहे का? अरे बाळा, असं काय विचारतोस तू? बाबा, अरे ही मीटिंग कंपल्सरी नाहीये. काम असेल तर नाही आलं तरी चालेल. अरे असं कसं बाळा, रिपोर्ट्स कळायला पाहिजेत ना. बाळा, मा येईल शाळेमध्ये आज. हो, मी येईल बाळा शाळेत. थँक्यू मा. आता मी सगळ्यांना सांगणार की आज माझी मा शाळेमध्ये येतेय. बर, या मीटिंगला अमोलच्या माने हजर राहायचे. मग अपर्णाच्या जागेवर मीच गेले तर कसलं भारी होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.